मी आपल्या आईची पोरगी रोहिणी रणदेव. तर आजची सकाळ होते चिकन वगैरे बनवली सकाळी, पण बनवता बनवते थोडासा झगडा झाला तर मी तेथे सोडून गेली. मग त्याच्यानंतर आम्हाला गावी पण यायचं होतं. ही माझी बहीण आणि माझी बहिणीची पोरगी. तर आम्ही आता गावी निघालो. गावी आल्यावर आम्ही आता घरी जात आहोत. घरी गेल्याबरोबर कुत्रा मस्त खुशच होऊन जाते, कारण 2 दिवस झाले आम्ही घराच्या बाहेरच होतो, गावाला गेलो होतो. तर कुत्रा खूपच खुश होते. आमच्या कुत्र्याचं नाव आहे भैरव. कसा करते तो पाहणं, त्याला किती खुशी होत आहे आम्ही आलो तर. आणि माझी ताई खूप दिवसानंतर आले, तो असंच करते, त्याला वाटते की माझ्यासाठी खाऊ वगैरे आणते. ही आमची नव्या झोपली होती. मग आम्ही अचानक आलो तर हिला नवीन नवीन चेहरे दिसले, कारण ताई खूप दिवसांनी आली होती. जशी जन्माला आली होती तेव्हा ताईच होती, पण आता खूप मोठी झाली ना व आपली नव्या. मग त्याच्यानंतर लगेच मी गोंद्याकडे निघाली. त्याच दिवशी गुलशन घेवायला आला होता आमच्याबरोबर साकोलीवरून सोनेगावला आला होता. तर मग त्याच्याबरोबरच मी गोंद्याला गेली. तर पहा तुम्ही, लेंडेझरीच्या जंगल, शायद लेंडेझरी या पिटेझरीच्या जंगल त्याला म्हणतात. मस्त मजा येत होती. म्हटलं स्कूटी मी चालवते, तर तो म्हणते नाही मला मीटिंगला जायचं आहे, म्हणून तो लवकर चालवत होता. त्याच्यानंतर आल्यावर मला भूक लागली होती, त्यामुळे मी काकडी होती माझ्याकडे, तर मी खाल्ली, कारण गावावरूनच आणली होती. आणि काही सब्जीचा वगैरे आणली होती की लगेच मी गेल्याबरोबर बनवील म्हणून. मग मी सब्जी वगैरे बनवली. लौकीची नाही, माहीत नाही याला का म्हणतात. तर त्याच्यानंतर लवकर भाजी बनवली. मग त्याच्यानंतर काहीच वेळाने पाऊस पण आला. मग पाऊस आला तर मला चाय पिण्याची इच्छा झाली, आणि रूमवर दूध पण होता, त्यामुळे मी पत्ती व साखर घ्यायला गेली होती दुकानामध्ये. चायपत्ती तर घेतली, पण चाय म्हणायला जमलाच नाही. मग आम्ही झेरॉक्स मारायला गेलो. झेरॉक्स मारताना ते काकाजी भेटले, त्याने चाय प्यायला बोलवले, तर आम्ही गेला तिथं. मग त्याच्यानंतर लगेच मी मार्केटला निघाली ताईसोबत. ही आमची ताई मस्त वाटत होते ते फुलं, तर ते घेतून म्हणलो. पण 40-50 रुपये म्हणत होते, आमच्याकडे तिथले पैसे पण नव्हते, तर मग राहू द्या म्हटला. मग मार्केटमध्ये टमाटर वगैरे घेतला, ते पण टमाटर वगैरे खूप महाग होते, कारण मार्केटच पूर्ण महाग होता. सब्जी भाजीच्या सगळे महागच होते. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये. थँक्यू.